ते राहू दे तसंच ते आवरू दे नंतर. हे बघ वर जा आणि डिनर सेट घेऊन येते एवढा. आत्ता घेऊन येतो ग. चल, लवकर लवकर. लेकीचं लग्न आहे माझ्या. अगं सुमी असू देत ना, त्यांना कशाला सांगतेस? काम मी करते ना सगळी कामं. काय तारिणी, काय सगळी कामं करते? अगं हो, मी काढते ना वरनं तो डिनर सेट, बेडशीट पण बदलते, इकडे पोळ्या भाजी सगळं झालंय आणि चहा पण टाकते नंतर. तू नको काळजी करूस. आधी अवतार बघितलास का काय झालाय तुझा तो? अगं हो ठीक आहे, आवरते, एवढं संपू देत ना मग. राहू दे तसंच. आधी तू आवरायला घे, ती माणसं केव्हाही येतील आता. अगं हो सुमी, आणि मुळात त्यांनी मला या अवतारात बघितलं तर काय फरक पडणार आहे? पण आज वेगळा दिवस आहे, आज छान दिसली पाहिजेस त्यांना. तू तू चल 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 चल. अगं चल. ते सगळं मी आटपते नंतर. तू आधी आवरून घ्या आणि छान तयार हो बरं का ग. बरं. काय काय किती जोरजोरात ओरडतीयस? काय झालंय? काय बाहेरपर्यंत ऐकू येतंय सगळं? आज आपल्या तारिणीच्या लग्नाचा मुहूर्त काढायला गुरुजी येणार आहेत आणि कौशिकीताई, दयानंदराव सुद्धा येणार आहेत. घर आवरायला मदत नाहीच केली, निदान स्वतःच तरी आवरून घ्या. एवढं कसलं कौतुक आहे त्या लग्नाचं? हा, आधी एकदा झालंय, विचारलात का? मग तुम्ही बघितलंय का? बघायची इच्छा पण नाहीये. नाही ना, गपचूप जाऊन स्वतःच्या रूम मध्ये बसायचं. हा, माझ्या नातीचं लग्न मी धूमधडाक्यात करणार आहे. तिच्या लग्नात जर कुणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात ना, तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. हा, चला निघा. आता हे लग्न निर्विघ्नपणे पार कसं पडतं ना, तेच बघते मी. तुझ्या आगाऊपणामुळे झालं हे सगळं. अहो पद्मिनी मम्मा, मी खरंच सांगतेय, मी स्वतः ऐकलं होतं त्यांना बोलताना. अहो तुमची शपथ. का बस, अजिबात बोलायचं नाही, एक शब्दही बोलायचा नाही. तरी मी सांगत होते, या निशीचा काहीतरी गैरसमज झालाय. आता पाहिलं ना, दिला ना त्यांनी होकार लग्नाला. माझ्या प्लॅन नुसार ना हा ट्विस्ट एक्सपेक्टच नव्हता. आय थिंक हा त्यांचा नवीन प्लॅन आहे. ए उठ उठ आणि त्यांना जाऊन विचार जा, त्यांचा काय प्लॅन आहे ते त्यांना जाऊन विचार जा. आता आपण खरंच त्यांचं लग्न होताना बघायचंय का? हो, आणि हिच्यामुळे, फक्त हिच्यामुळे. त्या हेल्परच्या लग्नात मला हेल्पर बनवायला ती कौशिकीताई कमी नाही करणार. या या, इकडे घेऊन या. युवराज, जरा त्यांना मदत कर ना प्लीज. इकडे ठेवा. युवराज, इकडे नको, बाहेर बाहेर बॉक्सेस ठेवले ते घेऊन ये ना. हे काय आहे आणि कोणी मागवलं एवढं सगळं? मी घेऊन आली आहे बेलसरांसाठी. एवढं का? आपण त्यांच्या घरी लग्नाचं मुहूर्त फायनल करायला चाललोय ना. एक काम कर ना कौशिकी, हे थोडं थोडं कशाला, आपली सगळी प्रॉपर्टी एकदाच त्यांच्या नावावर करून टाक ना. पद्मिनी काकू, असं काय करतायत? हे करायला हवं ना, हे आपले ट्रेडिशन्स आहेत, हे आपणच फॉलो करायला पाहिजेत. आणि आता परंपरेनुसार पारंपरिक दागिने सुद्धा तारिणीला मिळायला हवे. हा, ऑफकोर्स येस. नो. हा, नो नो काय, आपली परंपरा आहे ती निशी. आधी ते दागिने कौशिकीच्या आईकडे होते, मग ते वहिनींकडे आले, आणि आता तुमच्या दोघींमध्ये मोठी तारिणी, मग ते दागिने तिलाच मिळायला हवे. हो ना? ऍब्सोल्युटली करेक्ट. निशिता, दागिने काढून ठेवशील प्लीज? तू सगळे बॉक्सेस आणलेत ना? हो हो, आणलेच. अगं झालीये माझी नमा नेसून साडी. काय करतेस तू? व्यवस्थित व्यवस्थित करू देत मला. थांब एक मिनिट, थांब. नाही झालंय अजून. व्यवस्थित करू देत मला, नीट करू देत. अगं नेसली ना आता साडी. दिसली पाहिजेस ताई, मला माहिती, तूच मला सगळं शिकवलंस. तू छान दिसली पाहिजे, बस. हो शांत उभी राहा. ठीक आहे. प्रीती झालं, जाऊ आता मी. आलेच. कुठे बैस? अगं पण मी तयार झाली आहे ऑलरेडी. सुमी बैस ग, बैस. तू सांग ना हिला, खोटं वाट. हे काय आहे? हे सगळं काय आहे आता? आईचे दागिने दिलेस ना तुम्हाला सगळे, मग आता हे कशाला? अगं हे माझ्याकडून. तुला काय वाटलं, मी फक्त वसुधाचेच दागिने तुला देणार आहे का? सुमीचे नाही का काही? सुमी कशी आठवणीत राहील नाही तर तुझ्या? हा हार आहे ना, माझ्या आईने माझ्या लग्नात मला दिला होता. घालतील रे, घाल. सुमी, तू माझं ऐकणारच नाहीयेस ना? अगं मुलींसाठीच तर सगळं कौतुकाने करता येतं ना. तसाही तुझा बघण्याचा कार्यक्रम कुठे झालाय?
त्या निमित्तानं आम्हाला आमची हौस पूर्ण करून घेऊ दे ना. बाबा आत या ना. कशी दिसतीये? काय झालं बाबा? तारिणी, तुझ्या बाबतीत ना मी नेहमी कमीच पडलोय ग. तुझ्या आधी तुझ्या लहान बहिणीचं लग्न लावून दिलं की तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभाही राहिलो नाही. अगं तुझ्यावर अन्याय होताना दिसत होत, पण मी काहीच केलं नाही ग. पण आता तुझी पाठवणी करताना जाणवतंय कदाचित तुझ्याबरोबर थोडा वेळ मिळाला असता ना तर मी या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो ग तुझ्यासाठी. पण आता तुझ्या आयुष्यात जो मुलगा आलाय ना तो ते सगळं करेल जे मी करू शकलो नाही. त्याच्याबरोबर सुखाने राहा, कधीच त्याची साथ सोडू नकोस. हा बाप सदैव तुझ्या पाठीशी असेल. माधवा, मी तुला म्हणाले होते ना, तारिणीची पाठवणी करताना सगळ्यात जास्त आधी तुझ्या डोळ्यात पाणी येणार आहे. होय गाई, तारिणी सासरी जाताना जाणवते की ती आपल्या मागे किती प्रेम ठेवून चालली आहे. बाबा या बापाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुझ्या पाठीशी. निशिता, रडू नकोस बाळा. दे. ताई, हे माझे दागिने आहेत ना, मग असं कसं परत घेऊ शकता? ही आपल्या घराची परंपरा आहे ना निशिता, ती आपण पाळायलाच हवी. अगं परंपरा म्हणून दागिने देऊन टाकायचे? अगं देऊन टाकायचे नाहीये, आत्ता मान म्हणून फक्त तिला द्यायचे. नंतर तुला हवे तेव्हा तू घे ना. आय नो, तारिणी कधीच परत नाही देणार. बरं ठीक आहे, तिने नाही दिले ना तू मला सांग, मी तुला देईन. ओके? नको ताई, please नको. निशिता, लहान मुलांसारखं का वागतेस तू? मला माहितीये तू खूप समजूतदार आणि मॅच्युअर आहेस. अरे म्हणूनच तर तू मला सुचवलंस तारिणी आणि केदारच्या लग्नाबद्दल. आणि मला माहितीये की हे दागिने तू तारिणीला देशील ना? हो. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. बरं लवकर तयार हो, आपल्याला घरी जायचं ना तुझ्या. मी? ऑफकोर्स, कारण तूच दागिने देणार ना तारिणीला. अगं तो मान आहे तुझा, आणि तुझा मान तुला मिळायला हवा ना. लवकर तयार हो, मी बाहेर थांबली तुझ्यासाठी. ओके? तिला लवकर पाठवा. तुम्ही माझे दागिने